लोकभवनमध्ये जाऊन राजीनामा देणार नाही, ममता बॅनर्जींची भूमिका, निवडणूक हरलेलो नाही, हरवलं गेलं, ममतांचा निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा. महाराष्ट्र पोलिसांच्या SRPF लेखी परीक्षेत धक्कादायक प्रकार. खासगी प्रकाशकानं प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न छापले. विद्यार्थी संघटनांकडून संताप, विरोधकांकडून चौकशीची मागणी. लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपींना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांचे मंत्रिमंडळ बैठकीत विधी आणि न्याय विभागाला निर्देश. लैंगिक शोषण गुन्ह्यातील 80 ते 90% आरोपी पॅरोलवर. नसरापूरमधील पीडित मुलीचा श्वास कोंडल्यानं मृत्यू. शवविच्छेदन अहवालातला निष्कर्ष. नराधमानं तोंडात मोजा कोंबल्यानं श्वास कोंडून जीव गेला. चिमुरडीच्या अंगावर जखमाही आढळल्या. नसरापूर प्रकरणातल्या आरोपीला हालहाल करत संपवावं, राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्राचं लक्ष्य विचलित झालं, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी. शिर्डी जमीन व्यवहारातील फसवणूक आणि सावकारी प्रकरणात कारवाई. नाशिकमधल्या TCS प्रकरणातल्या 4ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. TCS मधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात कारवाई. पोलीस रील स्टार सोनाली हिंगेसह सुदाम तायडे आणि PSI अजित बडे बडतर्फ. प्राचार्यांना खोट्या गुन्ह्याची धमकी देत 7 लाख खंडणी उकळल्या प्रकरणात कारवाई. दौंडच्या देऊळगाव राजे इथे गुणपत्रिकेमध्ये खोडाखोड केल्याच्या रागातून लाकूड कापण्याच्या कटरनं हत्या. चिमुरडीची हत्या करून मृतदेह पेटवला. गडचिरोलीच्या कांदोळीत महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं मृत्यू. खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासात विलंब. आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या दुरवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 2 गव्यांची झुंज. सुतळी बॉम्ब टाकून झुंज सोडवण्याचा वन खात्याचा प्रयत्न व्यर्थ. उपचारादरम्यान जखमी गव्याचा मृत्यू. विदर्भात नागपूर आणि वाशिममध्ये तर मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या सरी. ऐन उन्हाळ्यात पडलेल्या पावसानं तापमानात घट. नाशिकमधल्या धरणांच्या पाणीसाठ्यात घट. 26 प्रकल्पात 37% पाणीसाठा 10 दिवसात 4% घटला. येत्या हंगामासाठी उसाला 3650 रुपये FRPची घोषणा. FRPत प्रति टन 100 रुपयांची वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. 5 कोटी ऊस उत्पादकांना फायदा होणार, सरकारचा दावा. इंडोनेशियाच्या जावा बेटावर ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक. माउंट सेमेरू ज्वालामुखीचं 900 मीटर उंचीचे राखेचे लोट. बिहारच्या बख्तियारपूरमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना 2 महिलांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू. 2 महिलांना रेल्वेची जोरदार धडक. भीषण अपघातात 2ही महिलांचा जागीच मृत्यू. चीनमधील प्रसिद्ध हुआशेंग फटाके कारखान्यात भीषण स्फोट. 26 जणांचा मृत्यू, 61 पेक्षा जास्त जखमी. ढिगाऱ्याखाली अद्याप काही लोक दबले असण्याची भीती. Thank you.